10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि मुंबईची पहिली चढाई जोशपूर्ण प्रारंभ मुंबईच्या चढाईस तेवढं चपळ रक्षण ठाण्याचं. मुंबईच्या खेळाडूकडून फ्लाइंग किक मारून गुण टिपण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नात बहुधा खेळाडू हा मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे तो बाद झालेला आहे. आणि उलटी लात मारण्याचा हा प्रयत्न ठाण्याच्या खेळाडूचा. बोनस पॉइंटची संधी आहे मुंबईच्या रेडरला. बोनस लाईनकडे पोहोचण्याचा प्रयत्न मुंबईच्या रेडरचा. पाठलाग करून त्यांनी गुण टिपलेले आहे. आणि राहुल, ह्या केसमध्ये त्यांनी पाठलाग करून गुण टिपला तर आता त्यांनी टच लाईन करायलाच पाहिजे असं नाहीये. अगदी. तरी त्याची सेफ रेड ही मानली जाते. प्रचंड चपळाई लागते परसूट मध्ये गुण मिळवण्यासाठी. हो, आणि तुमचं फूड स्टेपिंग पण चांगलं पाहिजे. तुम्हाला प्रॉपर टायमिंगला ब्रेक लावता आला पाहिजे. आणि पाहता पाहता ठाण्याने 3 गुणांची आघाडी घेतलेली आहे. मुंबई 1, ठाणे 4. मुंबईची चढाई खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय की नाही हा 2 खेळाडूंमधला वाद, पण त्यात पंचांचं इंटरव्हेन्शन, पंचांचा निर्णय हा कायम. राहुल, मुंबई डेव्हिल्स आणि ठाणे टायगर्स दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत. हा सामना खरोखरच चुरशीचा होणार आहे. खरं सांगायचं झालं तर मुलींनी एक मापदंड आता तयार केलेला आहे आणि पुरुषांनी तो मॅच करायचा आहे. अत्यंत रोमहर्षक मुलींचा सामना झाल्यावर पुरुषांना ते स्टँडर्ड मेंटेन करणं हे भाग आहे. केवळ 1 गुणाचा फरक. मुंबई 3, ठाणे 4 आणि मुंबईची रेड. उत्कृष्ट पकड आणि या ठिकाणी त्यांनी सक्सेसफुल त्यांची सुरेख एकाने पुढाकार घेतला आणि बाकीचे सगळे खेळाडू त्याच्यावर तुटून पडले आणि पकड यशस्वी केली आहे. 5 नंबर ठाण्याचा निलेश आणि बोनस गुण प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा चौडा पकडून त्याला चितपट केलेला आहे. ठाण्याचा निलेश बाद. मुंबई जवळजवळ बराबरीच्या जवळ पोहोचत आहे, पण अजून 2 गुणांचा फरक. स्कॉर्पियन किक, फ्लाइंग किक, स्पर्श झाल्याचा दावा मुंबईच्या खेळाडूचा आणि पंचांनी तो मान्य केलेला आहे. मुंबई 4, ठाणे 5. क्रीडांगणामध्ये 7 खेळाडू उपस्थित असल्यामुळे त्यांना बोनस लाईनचा फायदा घेऊ शकणार आहेत. तसाच त्यांचा प्रयत्न चालू आहे. उत्कृष्ट पकड. चोही बाजूनी घेरलेलं आहे त्या खेळाडूला. खेळाडूच्या कमरेच्या खालच्या भागात जर तुम्ही त्याला कॅच करता, तुम्ही तिथे त्याला रोखू शकता. तो त्याचा जोरच लावू शकत नाही. अशी उत्कृष्ट पकड या ठिकाणी झाली आहे. अगदी कोणत्याही शरीराची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही कमरेमध्ये असल्यामुळे कमरेवर पकड म्हणजे पूर्णपणे हालचाल शिथिल. टाइमआउट नंतर सामन्यास पुनश्च प्रारंभ.
ठाण्याची सावधपणे रेडरची चढाई. अतिशय उत्कृष्ट पकड मुंबईच्या खेळाडूंची. त्यांनी उडी मारून पळण्याचा प्रयत्नात तो होता. ही एक राहुल खूप छान लकब आहे ह्या खेळातली की समोरून साखळी घेऊन दोन खेळाडू आले आणि साखळीवरनं उडी मारून आपलं क्रीडांगण गाठणं. पण साखळी त्यांनी उंच ठेवली होती त्यामुळे उडी त्यांची यशस्वी झाली नाही. तरी आपल्या क्रीडांगणात जाण्यात तो यशस्वी झाला. ठाणे आणि मुंबईचा चौडा पकड. ठाणे आणि मुंबईचा खेळाडू बाद केल्यानंतर आता ठाण्याची चढाई. मगाशी राहुल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या डॉजिंगनी टेम्प्ट करून खेळाडूला बाहेर काढून बघा कसा तो अंगावर आला आणि हा गुण घेऊन निघून गेला आपल्या क्रीडांगणात. क्षणिक प्रलोभने आवरून म्हणजे चपळाई हवी त्याबरोबर संयमही हवा हे ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. अतिशय उत्कृष्ट पकड. पटातून निसटून जाण्याचा प्रयत्न होता मुंबईच्या खेळाडूचा पण वेळीच त्याला जमिनीवर तिथे दाबून आवरलेला आहे. आणि आता ठाण्याची सांघिक कौशल्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. जवळजवळ पकड यशस्वी झाली होती पण त्यातून निसटला आहे ठाण्याचा खेळाडू. पाहूया आता मुंबईचा रेडर काय करतोय. कबड्डी हा खेळ शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टींनी खेळला जातो. 7 जणांच्या रणांगणात जाऊन तुम्ही जर एकटं परत येता आपल्या क्रीडांगणामध्ये त्यावेळी तुम्ही शक्ती तर वापरताच पण युक्तीने तुम्ही तिथून बाहेर येत असता. अगदी अत्यंत एक सुरेल असा समतोल शक्ती आणि युक्तीचा याचं एक उत्कृष्ट प्रदर्शन आपल्या समोर दिसत आहे. महाकबड्डी लीग उद्घाटनाचा पुरुषांचा सामना. ठाणे टायगर्स विरुद्ध मुंबई डेव्हिल्स आणि ठाणे टायगर्सच्या रेडरने मुंबईचा एक खेळाडू बाद केलेला आहे. चौडा पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी. पुनश्च एकदा परसूटमध्ये पण ती परसूट मान्य केलेली दिसत नाहीये. यामध्ये टाइम आउट.